नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आज आलो रावेरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गौरव महाजनजी, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रात आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता त्यांचा आत्ताचा प्रवास तर आहेच कसा चालू आहे, पण याहीपेक्षा महत्वाचं आहे की भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे. आपण या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांची सुरुवात इथून करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोणाचं होतं? कारण जनरली असं होतं की मित्र पण म्हणाले चल आम्ही पण चाललोय, तू पण इकडेच ऍडमिशन घे. काय स्टोरी होती? सर मी मूळ म्हणजे प्राथमिक विद्यालय माझं सदाजी हायस्कूल होतं रावेरला. त्याच्यानंतर मग आमची 12वी झाल्याच्या नंतर मग असंच मित्रांचा विषय होता की बाबा तू कोणत्या फील्डमध्ये जातोय, मी कोणत्या फील्डमध्ये जातोय. असं 2-3 जण जे होते आम्ही सोबतचे मित्र, जायचंय म्हणून करायचंय म्हणून केली ती फील्डला निवड केली. पण फर्स्ट इयरला जसं काही अनुभव एवढा नव्हता, शिक्षणाकडे लक्ष नव्हतं, एक करायचं होतं म्हणून केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट इयरला बॅक वगैरे राहिलो, त्याच्यानंतर मग हळूहळू किंवा नाही, थोडी घरची परिस्थिती थोडी हे होती, पण एक वेळा केलं. हळूहळू फर्स्ट इयर सेकंड इयर केला प्रयत्न. त्याच्यानंतर मी मध्येच कम्प्लीट झाल्याच्या नंतर काही फील्ड वगैरे वगैरे काहीच केलं नाही. पण नंतर आता मी जस्ट मयूर भाऊंच्या अंडरमध्ये काम करतोय फील्ड वर्कवरती. हळूहळू एक्सपिरियन्स येतोय. बरोबर. पण मित्रांसोबत तुम्ही याला सुरुवात केली. मग आता मित्र कुठल्या कुठल्या फील्डमध्ये अजून कंटिन्यू करतात? काहींनी सोडून दिलं, अच्छा, काही आहेत, बरं, काहींनी सोडून दिलेले आहेत. व्हेरी गुड. पण तुम्ही ते बाहेर गावचे होते, माझ्या इकडच्या प्रॉपर रावेरचे कोणी नव्हतं. बरोबर बरोबर. पण तुम्हाला असं वाटतं की याच्यात कंटिन्यू केलं पाहिजे, जमेल असं सगळं? स्वतःचा जर इंटरेस्ट घेतला तर सगळ्या गोष्टीमध्ये करायला काय करू हरकत नाही. शकतो. तुमचा इंटरेस्ट महत्वाचा आहे कोणत्याही वर्कमध्ये, फील्ड बरोबर कोणतीही असो. बरोबर. आणि आता तुम्ही सुरुवात केली, तर मग सगळ्यात महत्वाचं असतं डिग्री घेतल्यानंतर आपलं पहिला जो स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असतो, तर तो कसा होता? तुम्हाला कुठला प्रोजेक्ट मिळाला, किंवा तुम्ही जेव्हा काम करायला कुठेतरी सुरुवात केलीत तेव्हा काय अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी आता कसं आहे, मी अगोदर म्हणजे दुसऱ्याच्या अंडरमध्ये म्हणजे जेव्हा करत होतो, त्या अडचणी बघून हळूहळू शिकत 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 गेलो. बरोबर. त्याच्यानंतर मग वगैरे भरपूर चॅलेंज असतात, लेबर वगैरे असतात, क्लायंटशी आर्थिक याच्यामध्ये किंवा आपल्या बाकीच्या गोष्टींमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात. पण ते तुम्ही कसे हँडल करता फील्ड वर्कवरती, आणि तुमचा एक्सपिरियन्स पण खूप महत्वाचा असतो फील्डवरती. बरोबर, हे जास्त महत्वाचं आहे. हा, ठीक. दुसरं, आता या क्षेत्रामध्ये आणखीन एक महत्वाची, बरेच लोक असं त्याला म्हणतात की एक अडचण आहे, ते म्हणजे अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज. त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर खूप आहेत आणि त्यांच्याकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक असतं, कारण त्यांना जर कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर कदाचित तिथं चूक होईल, आणि कन्स्ट्रक्शन मध्ये चूक झाली म्हणजे कुठली तरी मोठी दुर्घटना होते. तर मग तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? म्हणजे आपण लेबरना जनरली कुठलं तरी काम देतो समजा महत्वाचं, तर त्यांना सेफ्टी मेजर्स असतात, हेल्मेट असतील, हँगलोज असतील, तर तसं तुम्ही त्यांना ते घालायला सांगता का? आता आमच्याकडे जो ग्रामीण भाग आहे, जसं सिटीमध्ये लेबरांना सेफ्टी शूज असतात किंवा हेल्मेट असतं वगैरे वगैरे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सेफ्टी बेल्ट वगैरे असतात. पण आपल्याकडे इकडे ग्रामीण भागात कडे एवढं कोणी लक्ष देत नाही. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, कारण सेफ्टी घेतली तर म्हणजे त्यांच्या जीवावरती वितू नाही शकत. बरोबर. कारण तो खूप महत्वाचा पार्ट आहे लेबर आजच्या याच्यामध्ये, या फील्डमध्ये. हो हो. त्यांची सेफ्टी घेणं पण गरजेचं आहे, आणि ह्या कामाचा याच्यावरती परिणाम होतो आपल्या कामांवरती. बरोबर बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही म्हणालात की कस्टमरशी कसं बोलायचं, किंवा हे पण आता नवीन नवीन शिकायला मिळतं तुम्हाला जेव्हा काम करत असतं तेव्हा. कस्टमरकडनं काय ऐकायला मिळत असेल तुम्हाला की बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये आता बसवा, आता बजेट वाढवू नका. पण अशा वेळेला तुम्हाला तर चांगली क्वालिटी द्यायची असते, तर मग तुम्ही कसं कस्टमरला कन्व्हिन्स करता की हे सर चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण, म्हणजे क्वालिटी आणि बजेटच्या बाबतीत? फील्डमध्ये दोघांनाही बघावं लागतं, कारण कस्टमर कसा असतो तो त्याच्या प्रकारे विचार करतो तो फक्त. पण आपल्याला आपल्या बाकीच्या कंडिशननुसार आणि बजेटनुसारही काम करावं लागतं, आणि एक आपल्या मटेरियलची क्वालिटी वगैरे सगळ्या काही गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामध्ये, की आपल्याला कोणत्या चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये कमी याच्यामध्ये चांगला प्रोडक्ट वापरता येईल. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे पुढच्या 15-20 वर्षांसाठी? मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे, म्हणजे माझ्याकडे शेती पण आहे. आमच्याकडे सध्या जास्त केळीचाच प्रश्न आहे. बरोबर. त्याच्यावरती काहीतरी म्हणजे बघा, जे आता मागे मयूर भाऊ बोललेत की
फुल स्टोरेज वगैरे असायला पाहिजे. आमच्याकडे त्याची कमतरता आहे, ती खरंच व्हायला पाहिजे. बरोबर. मोठे मोठे स्टोरेज वगैरे, कारण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी स्टोरेज, त्या स्टोरेजमुळे आम्हाला आमच्या केळीच्या याच्यावरती एक्सपोर्टला खूप याच्यावरती परिणाम पडतो स्टोरेज नसल्यामुळे. बरोबर. पण आणि मग आम्हाला इथून जळगावचं अंतरही लांब पडतं. हो हो हो. पण मग सरकारनं याच्यात काय मदत केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की जर केळ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी करायची असेल तर सरकार काय करू शकते याच्यात असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत तर कोणी काही केलेलं नाही नाहीये. म्हणजे कोणी काही केलेलं नाही पेक्षा असं मला वाटतं की समजा त्यासाठी जमिनी असतील त्या काही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या, त्यासाठी लागणारी वीज कमी दरात उपलब्ध करून दिली. हो. असं काही तुम्ही सांगू शकाल का, की काय आयडियाज अजून करू शकतं शासन, जेणेकरून लोकांमधनं पण थोडासा सहभाग वाढेल आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभारायचे ते आपण उभारू शकू? किंवा बऱ्याचदा असं होतं की इंडस्ट्रीला, कुठलीही इंडस्ट्री येण्यासाठी तिथं पाणी महत्वाचं असतं, वीज महत्वाचं असतं, रस्ते महत्वाचे असतात. तर अशा जर बेसिक अम्युनिटीज शासनानं उपलब्ध करून दिल्या तर कदाचित प्रायव्हेटमधनं पण लोक पुढे येऊ शकतील हे करण्यासाठी. असंच तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल असं, की जेणेकरून तिथं थोडी वाढ होईल या वाढ होईल. सगळ्याची. बरोबर. दुसरं असं एक, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स स्टीलचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आम्ही स्टीलमध्ये आपल्या मटेरियलची गुणवत्ता, म्हणजे आपण जो पॅरामीटर असतो तो चेक करावा लागतो. आणि आपल्या स्टीलचं कसं असतं की त्याला वेट कमी, म्हणजे याच्यामधून त्याची क्वालिटी काय आपल्याला हे करावं लागतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि माझं एवढं फीडबॅक नाही आहे अजून सुरुवात आहे. सुरुवात बरोबर आहे. आहे पण माझी. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल काय टेक्निकल गोष्टी असतात तर त्याच्यामुळे त्याची तेवढं technical- स्ट्रेंथ महत्वाची हा. आहे आणि ड्युरेबिलिटी महत्वाची आहे. आपण म्हणतो फ्लेक्झिबिलिटी किती आहे ते आहे. वाकवताना, टेन्साईल स्ट्रेंथ त्याची म्हणतो. तर या 2-3 पॉईंट्स त्यातले कायम महत्वाचे असतात. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरलंय का कधी हो, कुठल्या वापरलेलं आहे. साईडवर? मग कसा आहे तुमचा अनुभव? किंवा बऱ्याचदा तो Best. मिस्त्री जो हाताखालचा असतो, काम करणारा माणूस असतो, तो फीडबॅक देत असतो की कसं आहे हे स्टील. तर असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का की खालच्या माणसाने सांगितलंय की नाही, हे स्टील चांगलं आहे असं? काही कंप्लेंट्स वगैरे नाही झालेलं आहेत. नाही. ठीक. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुमचे जे मित्र आता येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? जर करायचंच आहे तर तुम्ही फक्त टाइमपास म्हणून या फील्डमध्ये नका येऊ, कारण याला तुम्हाला पूर्ण तुमचा हे द्यायचं आहे. बरोबर. कारण ही फील्ड एवढी सोपी पण नाही आहे. जेवढं आपण बघतो की केलं म्हणून केलं, तसं तर काही नाही आहे. पण तुमचा इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व खूप पाहिजे. बरोबर. सो हे होते रावेर इथून आलेले इंजिनियर गौरव महाजन, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुमचा इंटरेस्ट असेल एखाद्या फील्डमध्ये तर तुम्ही अजून इंटरेस्ट घेऊन काम करता, आणि जेव्हा तुम्ही इतका इंटरेस्ट घेऊन काम करता तेव्हा ते काम नक्कीच चांगलं होतं. तुमची आता सुरुवात आहे या कामाला, माझ्या ते भविष्यात खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.